हे एव्हरीवन, वेलकम टू बिबाम्साहॉलिक. आज आपण अनुमान प्रमाणाचे महत्त्व आणि उपयोगिता आणि त्यासोबत युक्ती प्रमाण बघणार आहोत. सो अनुमान प्रमाण हे इंद्रियाने प्रत्यक्ष ज्ञान होते आपल्याला माहिती आहे आणि इंद्रिय हे स्वयं अप्रत्यक्ष आहे. म्हणजे इंद्रियमुळे आपल्याला जे ज्ञान होते ते प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि इंद्रिय हे स्वयं अप्रत्यक्ष आहे आणि त्यांचे ज्ञान अनुमान ज्ञेय आहेत. प्रत्यक्ष आप्तोपदेश आणि प्रमाणाच्या बाहेरच्या विषयांचे जे ज्ञान आहे ते अनुमानाद्वारे होते. प्रत्यक्षाच्या व्यतिरिक्त आप्तोपदेशाव्यतिरिक्त जे ज्ञान आहे ते आपल्याला अनुमान प्रमाणाने होते. प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित ज्ञान खूपच कमी आहे, परंतु अप्रत्यक्ष ज्ञानाची सीमा फार मोठी आहे आणि अधिक आहे. म्हणजे अनुमानाद्वारे किंवा युक्तीद्वारे किंवा उपमानाद्वारे आपण फार ज्ञान मिळवू शकतो कंपेअर्ड टू प्रत्यक्ष प्रमाण. त्यानंतर पुनर्जन्माच्या समर्थनासाठी अनुमान प्रमाणाचा उपयोग. प्रत्यक्षपणे आपल्याला माहिती नाहीये की नेमकं पुनर्जन्म काय आहे, पण हे आपण अनुमानाने नेहमी याबद्दल गोष्टी करत असतो. म्हणजे पुनर्जन्माचे समर्थन अनुमान प्रमाणाद्वारे होते. शरीरातील शरीर रचनेच्या दृष्टिकोनातून अंग-प्रत्यंगाचे ज्ञान होणे, त्यानंतर आभ्यंतर अवयवांचे प्राकृत-विकृत स्थितीचे ज्ञान होणे, जसं की मर्म 107 आहे, स्नायू 900 आहे, हे सगळे अनुमानजन्य गोष्टी आहे. शरीर क्रियेच्या विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा शरीरस्थ दोष, धातू, मल इत्यादी, त्यानंतर वायूचे प्रकार, त्याचे स्थान, त्यांच्या सूक्ष्म क्रिया, चयाप्रचय क्रिया इत्यादी ज्ञान हे सुद्धा अनुमान ज्ञेय आहे. रोग निदानाच्या दृष्टिकोनातून रोग ज्ञानासाठी प्रत्यक्ष अनुमान आणि आप्तोपदेश या प्रमाणाचा उल्लेख केलेला आहे. अनुमानद्वाराच गुणलिंगाचे व्याधी परीक्षण होते. आपण उपशय अनुपशय जे निदान पंचकमध्ये वाचतो ते अनुमानाद्वारे त्याच्या थ्रू आपण गुणलिंगाचे व्याधी परीक्षण करतो. त्यानंतर एक्झाम्पल बरेचसे दिले, जसं काही एक्झाम्पल आहेत. मोहाचे अनुमान अज्ञानाने, हर्षाचे अनुमान आमोद प्रमोदावरून होते, स्मृतीचे अनुमान स्मरणशक्तीवरून होते, आयुक्षीणतेचे अनुमान अरिष्ट लक्षणावरून. म्हणजे मोह ह्याचे अनुमान अज्ञानाने होते, हर्ष ह्याचे अनुमान आमोद प्रमोदाने होते. हे MCQ साठी विचारले जाऊ शकतात. स्मृतीचे अनुमान स्मरणशक्तीवरून तुम्ही त्याची स्मृती किती चांगली ते सांगू शकता. किती आयु शिल्लक आहे किंवा आयुर्मान किती आहे हे अरिष्ट लक्षणावरून अनुमान लावले जाऊ शकते. त्यानंतर अनुमानाला निदान आणि चिकित्सेच्या क्षेत्रात विशेष महत्त्व दिलेले आहे. हे होते अनुमान प्रमाणाचे महत्त्व आणि उपयोगिता. आता आपण युक्ती प्रमाण बघत आहोत. युज जोडणे या धातूपासून युक्ती शब्द बनलेला आहे. युक्ती प्रमाणात अनेक हेतूंच्या एकत्रीकरणातून साध्याविषयी निश्चिती केली जाते. इथं पण आपण साध्य असं काही बघत आहोत. युक्ती आणि अनुमानमध्ये काहीतरी इंटर रिलेशन आहे. युक्ती प्रमाणामध्ये अनेक हेतू एकत्र येतात आणि त्याच्या बेसिसवर मग आपण साध्याला सिद्ध करत असतो. निरुक्ती सांगितली आहे युक्तीची. युज्यते संबंध्यते अनेन इति युक्ती. चक्रपाणीने म्हटलेलं आहे. योजना करून अनेक हेतूंच्या संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला युक्ती म्हणतात. म्हणजे योजना करणे आणि अनेक हेतूंमुळे ज्ञान मिळवणे ह्याला युक्ती म्हणतात. युजिर योगे धातूला 3 प्रत्यय लागून युक्ती शब्द बनतो. स्वरूप काय आहे? चरकांनी स्वतंत्र प्रमाण मानले आहे युक्तीला. तसेच एक अप्रत्यक्ष प्रमाण आहे आणि अनुमानाची अनुग्राहिका म्हणजे अनुमानासाठी सहाय्यक आहे. युक्ती प्रमाण अनुमानाचे सहाय्यक आहे आणि परादिगुणामध्ये त्याचा समावेश केलाय. सर्वप्रथम पहिला पॉइंट आहे स्वरूपमध्ये की चरकांनी स्वतंत्र प्रमाण मानले आहे. दुसरं अप्रत्यक्ष प्रमाण आहे. तिसरं अनुमानाची अनुग्राहिका आहे आणि चौथं परादिगुणामध्ये समावेश आहे. त्यानंतर युक्तीचं लक्षण काय आहे? जी बुद्धी अनेक कारणांच्या योगाने उत्पन्न झालेल्या भावाला पाहते, त्रैकालिक असते, म्हणजे तिन्ही काळात लक्षात येणारी, अर्थात तिन्ही काळातील ज्ञान ज्याच्यामुळे होते. धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थाची सिद्धी होते. विज्ञातावरून अविज्ञेचे ज्ञान युक्तीद्वारे आपल्याला होतो. युक्तिश्च योजना या युज्यते. योजनेला किंवा कल्पना यौगिक म्हणजेच युक्ती होय. लक्षण काय आहे युक्तीचे? त्रैकालिक आहे. त्यानंतर अनेक हेतूंच्या सहाय्याने जे ज्ञान मिळते ते युक्तीद्वारे मिळते. धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थाची सिद्धी सुद्धा होते. त्यानंतर सेम अनुमानासारखं विज्ञातावरून अविज्ञेचे ज्ञान युक्तीद्वारे होते. उदाहरण दिले आहे. धान्याच्या उत्पत्तीसाठी काही विशिष्ट द्रव्यांची युक्ती करावी लागते. ऋतू, जल, देश आणि काळ. ऋतू, जल, बीज आणि भूमी. म्हणजे जर आपल्याला काही धान्य उगवायचे आहेत त्यासाठी आपल्याला योग्य ऋतू, योग्य जल, योग्य बीज आणि योग्य भूमी ह्यांची योजना करावी लागेल. त्याच योजनेला युक्ती असं म्हणतात. गर्भनिर्मितीसाठी षडधातू यांची युक्ती करावी लागते. पंचमहाभूत आणि आत्मा. युक्तियुक्त चतुष्पादाने व्याधीचा नाश होते. जर व्याधी नाश करायचा आहे तर व्यवस्थित चतुष्पाद जे आहे त्यांची युक्ती करावी लागते. त्यानंतर युक्तीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. शारीरिक आणि मानसिक रोगांच्या चिकित्सेसाठी युक्तीचं महत्त्व आहे. अनेक हेतूंचे विचार करून साध्य निश्चितीसाठी सुद्धा युक्तीचे महत्त्व आहे. जेव्हा तुम्हाला कुठला व्याधी निश्चित करायचा असतो तर तुम्ही एका हेतूवरून ते निश्चित करत नाही. अनेक हेतूंची गरज लागते. त्यामध्ये युक्तीचा वापर होतो. जेथे अनुमान प्रमाण उपयोगी पडत नाही तिथे युक्ती प्रमाण उपयोगी पडते. त्यानंतर युक्तीचे महत्त्व आहे.
आयुर्वेदाचे 2 उद्देश युक्ती प्रमाणावर निर्भर करतात. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमन हे युक्तीद्वारेच सिद्ध होते. त्यानंतर हितकर अहितकर युक्ती प्रमाणाद्वारे विवेचन. म्हणजे हितकर आहार-विहार, कुठल्या काळी कसं आहार-विहार घेतलं पाहिजे, दिनचर्येचे पालन, हे सगळ्या गोष्टी युक्ती प्रमाणावर बेस्ड आहेत. ऋतूमध्ये दोषांचे संचय, प्रकोप, प्रसारानुसार युक्तीपूर्वक आहार-विहार घेणे. चिकित्सेत युक्ती प्रमाणाला प्रथम स्थान आहे. कारण जर युक्ती व्यवस्थित केल्या गेली, तेव्हा चिकित्सा सफल ठरते. त्यामुळे परादी गुणामध्ये युक्तीचा समावेश होतो आणि परादी गुण त्यांनाच चिकित्सीय गुण सुद्धा म्हटले जाते. आयुर्वेदाचे त्रिस्कंध, हेतू, लिंग आणि औषध ह्यांची युक्ती ह्यामध्ये सुद्धा युक्ती उपयुक्त आहे. त्यानंतर अनुमान आणि युक्ती प्रमाणामध्ये काय साम्यता आहे? सर्वप्रथम हेतूद्वारे त्रिकाल अवस्थेतील साध्याचे ज्ञान होते. म्हणजे अनुमानाने सुद्धा आणि युक्तीने सुद्धा त्रिकालिक अवस्थेतील साध्य सिद्ध केले जाऊ शकते. दोन्ही अप्रत्यक्ष प्रमाण आहे. दोघांनाही बुद्धी तर्कशक्तीची आवश्यकता असते. म्हणजे दोघांसाठी तुम्हाला थोडी बुद्धी तर लावणं गरजेचंच आहे. जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्य नाहीये, तेव्हा तुम्ही युक्ती आणि प्रमाण दोघांची सहाय्यता घेऊ शकता. त्यानंतर या दोघांमध्ये फरक काय आहे? तर अनुमान हे एका हेतूने साध्य ज्ञान आहे आणि युक्ती हे अनेक हेतूंद्वारे साध्य होते ज्ञान. अनुमान अविनाभाव संबंध असतो, जे आपण सतत मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, आणि युक्ती अविनाभाव संबंध निश्चित नसतो. अनुमानमध्ये साध्य सिद्धीसाठी पंचावयवी वाक्यांची गरज आहे. युक्तीमध्ये पंचावयवी वाक्यांची आवश्यकता नसते. अनुमानमध्ये व्याप्ती संबंध अनिश्चित असल्यास अनुमान होत नाही. म्हणजे जर व्याप्ती संबंधच ठराविक नाही आहे, निश्चित नाहीये, तर तुम्हाला अनुमानाने ज्ञान होणार नाही. पण जर व्याप्ती संबंध अनिश्चित जरी असेल, तरी सुद्धा युक्तीने तुम्हाला ज्ञान होऊ शकतो. कमी वेळी उपयोगी पडणारा अनुमान आहे आणि अधिक वेळी उपयोगी पडणारी युक्ती आहे. साध्याच्या अधिक जवळ जाता येते अनुमानामध्ये आणि युक्तीमध्ये साध्याचं अधिक जवळ जाता येत नाही. केवळ चार्वाकने स्वतंत्र प्रमाण मानले नाही आहे अनुमानाला, बाकी सर्वांनी अनुमानाला स्वतंत्र प्रमाण मानले आहे. आणि युक्तीला चरकांनी स्वतंत्र प्रमाण मानले, चक्रपाणीने मानले नाही. अनुमानामध्ये स्वार्थानुमान, परार्थानुमान असे प्रकार घडतात आणि युक्तीमध्ये असे प्रकार घडत नाही. अशा प्रकारे आपण अनुमान प्रमाणामध्ये साम्यता आणि फरक बघितले आहे. हे सुद्धा SAQ साठी येऊ शकतात. अशा प्रकारे आपण अनुमान आणि युक्ती हे टॉपिक कम्प्लिटली पूर्ण केले आहे. नेक्स्ट शेवटचं टॉपिक आहे कार्यकारण भाव. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक यू.